कैलास राना शिवचंद्रमोळी फणींद्र माथा मुकुट झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ बिन शंभो मज कोणता वर्णानामार्थ संगानां रसानां छंदसामपि मंगलानां च कर्तोरो वंदे वाणी विनायको भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वासरूपिणा याभ्या विना न पश्यन्ति सिद्धस्तान्तिस्तमेश्वरम् महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडरीकाय दात्रं मुनीन्द्रं समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गम् गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानम् सराले स्थितं तं समाधिस्थमूर्ति नमामि गंगा गिरियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यासयोगं मुखेस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिजि ब्रह्मस्वरूपं लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्य रूपा करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये श्री गुरुचरण सरोज रज मनुकर सुधार वर्ण रघुवर विमल जसु जोदायक फलचारी बुद्धिन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोरी हरे कले सविकार श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः नर्मदा मैया की जय नर्मदे त्वं जगन्माता नर्मदे त्वं जगत्पता नर्मदे त्वं जगद्धात्री नर्मदायै नमो नमः समस्त विश्वाला आनंद देणारी भगवान परमात्म्याचं चालतं फिरतं स्वरूप म्हणजे मैया नर्मदा. त्या मैया नर्मदेची आजपासून आपण मानसिक परिक्रमा करत आहोत. एक शारीरिक परिक्रमा आहे आणि आज या धर्म मंडपामध्ये आपण मानसिक परिक्रमेला सुरुवात करत आहोत. मैयेचं एक पवित्र आणि परमचरित्र तुमच्या आमच्या पर्यंत ज्या महात्म्यांच्या माध्यमातून ज्या पुराणाच्या माध्यमातून या ठिकाणी आलेला आहे ते स्कंद महापुराण. ग्रंथारंभ करताना भगवान गणेशाची आराधना केली जाते. मग आपल्याला एखादं नवीन काम जरी सुरुवात करायचं असलं तरी आपण पहिली कोणाची आराधना करतो? शेतामध्ये आपल्याला ऊसाची लागवड करायची तरी देखील आपण काय करतो? 3 वाड्याचं काय करतो? मंदिर तयार करतो. तिथं गणपती बाप्पा तयार करतो आणि मनातून धारणा आपली असती हा गणपती बाप्पा आहे. किंवा गुरुजी आपल्याकडं पूजेसाठी आल्यानंतर गुरुजींनी सांगितलं गणपती बाप्पाची मूर्ती आणा. आपल्या घरात मूर्ती नाही. त्यावेळेला गुरुजींनी एक सुपारी घेतली. गुरुजींनी काय केली? एक सुपारी घेतली आणि गणपती बाप्पा म्हणून सुपारी ठेवली. ज्या वेळेला आता गणपती बाप्पा म्हणतात, गणपती बाप्पाला पाणी अर्पण करा, जल अर्पण करा,
गंध लावा, त्या वेळेला आपण त्या सुपारीला गंध लावतो. म्हणजे आपल्या अंतकरणाची जी धारणा आहे ती गणपती बाप्पाची. कुठलाही ग्रंथारंभ करताना त्या ठिकाणी गणपती बाप्पाची आराधना केली जाते. आपल्या प्रत्येक पुराणामध्ये भगवान गणेशाचा जो मान आहे तो गणराया गणपती आदी मान घेई हाती. भगवान गणेशाला तो अगोदर मान आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी सुद्धा गणपती बाप्पाचे काय करणार आहोत, पूजन करणार आहोत. या ठिकाणी गणपती बाप्पाचं पूजन होईल, एक भजन होईल, कथेला प्रारंभ होईल. गजाननाची आवड मोठी धावत आलो आरतीसाठी. गजाननाची आवड मोठी धावत आलो आरतीसाठी. सर्वांनी म्हणा जय हो जय हो. गजाननाची आवड मोठी धावत आलो आरतीसाठी. गजाननाची आवड मोठी धावत आलो आरतीसाठी. गजानना गजानना पार्वती नंदना मोरया गजानना. दुःखहरता वार्ता विघ्नाची नरवी पूर्वी प्रेम कृपा दया. सर्वांगी सुंदर उठ सिंदुराची कंठे जळके बाळ मुक्ता फळाची. जय देव जय मागल मूर्ती हो श्रीराज मूर्ती. दर्शन मात्रे मान श्रवणे मात्रे मान कामन मूर्ती. जय देव रत्न कथित भरा दुध गौरी कुमरा. चंदनाची ओटी कुंकुम किशोरा. हिरे जडित मुकुट शोभत वर हारून जोडणे गोरी चरणी लागली. जय देव जय मंगल मूर्ती हो श्रीराज मूर्ती. दर्शन मात्रे मान श्रवणे मात्रे मान कामन मूर्ती. जय देव शंभोदर पीतांबर परिवर वंदना. सरळ सोंड वक्र तोंड त्रिनयना. दास रामाचा वाटपाय सदना. संकटची पावावे निर्वा विरक्षावे सुरवर गजवदना. जय देव जय मंगल मूर्ती हो श्रीराज मूर्ती. दर्शन मात्रे मान श्रवणे मात्रे मान कामन मूर्ती. जय देव गजाननाची आवड मोठी धावत आलो आरतीसाठी. गजाननाची आवड मोठी धावत आलो आरतीसाठी. गजानना गजानना पार्वती नंदना मोरया गजानना. गजानन भगवान की. नर्मदा. संत महात्म्यांच्या कृपाशीर्वादानं योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज, हरिगिरी महाराज, नाथगिरी महाराज, सोमेश्वरगिरी महाराज, गुरुवर्य ब्रह्मलीन संत सद्गुरु नारायणगिरीजी महाराज, माझे सद्गुरु स्वामी रामगिरीजी महाराज, आदी करून सकल संतांच्या कृपाशीर्वादानं सुरू असलेला हा ज्ञान यज्ञ सोहळा आहे. सर्वांच्या एकोप्यानं सर्वांनी एकत्र येऊन कार्यक्रमाचं वाढलेलं सौंदर्य
त्यानिमित्तानं उपस्थित ज्येष्ठ मंडळी, तरुण मित्र मंडळी, आमच्या माता भगिनी, सर्वांना मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद. सर्वांनी पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येनं उपस्थिती दाखवली म्हणून तुम्हाला धन्यवाद आहे. आणि कार्यक्रमासाठी गोड साऊंड सिस्टीम लागली म्हणून सिस्टीमवाल्यांना धन्यवाद आहे. त्याचबरोबर कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित सर्व आमचे गुरुबंधू, त्यामध्ये आपल्या बेटाचे एकनिष्ठ आणि लहानपणापासून स्वामी रामगिरी महाराजांनी ज्यांना सांभाळलं ते आदरणीय आमचे विक्रमजी महाराज असतील, त्यांना धन्यवाद आहे. त्याचबरोबर आदरणीय आमचे मार्गदर्शक दत्तात्रय महाराज असतील, त्याचबरोबर आमचे गायकवाड महाराज असतील, त्यांना या ठिकाणी धन्यवाद आहे. आणि हुबेहूब आपल्या समोर 7 दिवस जे झाकी दर्शन देणार आहे ते आदरणीय विठ्ठलजी महाराज चव्हाण, त्यांना या ठिकाणी धन्यवाद आहे. खंडाळकर मंडळींची स्वच्छ संकल्पना, बेटाचा सर्व भक्त परिवार आहे आणि सर्वांच्या संकल्पनेतून या ठिकाणी माझ्यापर्यंत सेवेचा योग ज्यांच्यामुळे प्राप्त, गावातील या सप्ताह कमिटीतील मंडळी, आदरणीय काका असतील, टेकाळे महाराज असतील, ज्यांनी परिक्रमा पूर्ण केलेली आहे. सप्ताह कमिटीचे या ठिकाणी सर्वांना धन्यवाद आहे. श्री राधाकिसन पाटील बोरकर, रामदास पाटील म्हसे, संभाऊ पाटील टेकाळे, गोरक्षनाथ पाटील सोडनाड, बाबासाहेब पाटील ढोकचवळे, खंडेराव पाटील सदाफळ, अशी सप्ताह कमिटी आहे. तरुणांच्या एकोप्यानं, माता भगिनींच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाचं वाढलेलं सौंदर्य आहे. या सर्व मंडळीची संकल्पना एकच आहे की ज्यांनी परिक्रमा केली, महाराज खूप कष्ट असतात परिक्रमेमध्ये, परंतु अंतकरण, जसं एक अभंग आहे तुकोबरायांचा, तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटी, बहु खेचरीचे रान जाता वेडे होय मन, तिथे जाऊ नका कोणी, तिथे जाऊ नका कोणी, गेले आले नाही परतोनी, तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्मा नाही आला, निरे ग निरे सा सानिध निरे ग रे निध सा, निरे ग रे ग म ग म ग म ग नि ग नि सा, तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्मा नाही आला. हा अभंग आपल्याला काय शिकवतो? जगद्गुरु श्री संत तुकोबराय सांगतात, अरे ज्या व्यक्तिमत्वानं पंढरपूरला गेला, कारण पंढरपूरला गेल्यानंतर बदल झाला, पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडे जन एकमेका, एकमेकाच्या पाया पडावं. महाराज पंढरपूरला गेल्यानंतर सुचतं आपल्याला, मग ज्या स्वरूपानं गेला त्या स्वरूपानं पुन्हा परत नाही आला, असं तुकोबरांना सांगायचंय. तसंच आहे महाराज परिक्रमा. आता मी वस्तुस्थिती सांगतो, मी जरा सरळ आणि सोपं बोलणारा माणूस आहे. कथेचा अभ्यास करण्याच्या अगोदर माझ्या मनात काही नव्हतं विशेष, परंतु ज्या वेळेला मी वाचन केलं, काही मुद्दे काढले,
त्या वेळेला मात्र माझ्या मनातून आता इच्छा निर्माण झाली की अरे आपलं बरंच आयुष्य फुकट गेलं, आपल्याकडून सुद्धा एक परिक्रमा घडायलाच पाहिजे असा आत्मविश्वास निर्माण झाला महाराज. कारण मैया आहे ती. भगवान शंकराचं चालतं बोलतं रूप म्हणजे मैया आहे. भगवंताचं रूप आहे, महादेवाचं रूप आहे आणि प्रत्येकाला आनंद देणार आहे. नर्मदा या शब्दाचा अर्थच आहे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य जी पाहते तिचं नाव नर्मदा आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य. जसं आईला वाटतं माझ्या लेकरानं कसं राहावं, जगामध्ये कोणाला वाटतं बरं माझ्या लेकरानं आनंदित राहावं? एकमेव आई आहे. मैया शब्द वापरला जातो. मैया म्हणजे मा, मैया म्हणजे आई. आणि आई या शब्दामध्ये व्याकरण आहे. आई म्हणजे व्यापकत्व जिच्या प्रेमामध्ये आहे तिचंच नाव आई. आई जिच्या प्रेमामध्ये व्यापकत्व आहे, जिचं प्रेम मोजल्या जात नाही महाराज. जिच्या प्रेमामध्ये एवढं व्यापकत्व आहे की जे आपल्या आपत्यासाठी किती कष्ट सहन करायला तयार होते महाराज. दवाखान्यातला प्रसंग डोळ्यासमोर आणा. डॉक्टर घाईघाईनं बाहेर आले. पाटील 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 अवघड झालं. काय झालं? एकच करू शकतो, एक तर मुलगा जगेल किंवा तुमची मंडळी जगेल. पाटील अवघड झालं. त्याच वेळेला ज्या वेळेला ते डॉक्टर त्या ताई जवळ गेले, ताई अगं तू माझ्या बहिणीसारखी आहे ग, परंतु मुलगा जगेल किंवा तुला मुलगा जर जगायचा असेल तर तुला मारावं लागेल, आणि तुला जर जगायचं असेल तर मुलाचे तुकडे करून बाहेर काढावे लागेल. काय करू सांग? त्या वेळेला त्या आईनं सांगितलं, डॉक्टर साहेब बहिणीचं नातं लावलं ना मग मी माय आहे, मी आई आहे, मी मेले तरी चालेल पण माझ्या कुळाचा दिवा वाचवा असं म्हणणारं जगातलं एकमेव पात्र तिचं नाव आई आहे. मग आईच्या प्रेमामध्ये व्यापकत्व आहे, तसं मैयाच्या प्रेमामध्ये व्यापकत्व आहे. तुम्हाला एक सांगू, जग काय देणार आहे आपल्याला, समाज काय देणार आहे आपल्याला? जे आई प्रेम देईल ते देणार नाही महाराज. म्हणून ज्याला ते मातृत्वाचं प्रेम पाहिजे त्यानं परिक्रमा करावी. बरं एखादा म्हणला महाराज अहो तो अपंग आहे, एखादा अपंग आहे, अपंग आहे तर मग त्याला शरीरानं जाता येणार नाही. परिक्रमेचे काही प्रकार सांगितले. एक मानसिक सुद्धा परिक्रमा आहे ना, मनानं केलेली. जसं पंढरपूरला आपण रोज जाऊ शकत नाही, पंढरपूरला रोज जाता येतं का? नाही. पण रोज आपण नित्य नियमानं 5 वाजता उठल्यानंतर पहिलं पंढरपूरला जावं. अंतुरणामध्ये जरी आपण असलो तरी पंढरपूरला जावं. कसं? मनानं. काय करायचं? गाडीत बसायचं, प्रवास करायचा, तिथं गेल्यानंतर गाडी पार्किंग करायची, चंद्रभागेमध्ये चालत जायचं मनानं बरं का. स्नान करायचं 5 वाजता. स्नान केल्यानंतर महाराज दर्शन करत 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 बारीला लागायचं आणि कानोपात्रेचं दर्शन घ्यायचं. पांडुरंग परमात्म्याच्या समोर जायचं, मस्तक टेकवायचं, दर्शन घ्यायचं आणि पुन्हा घरी यायचं. हे रोज करा. हे जर केलं तर पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, 4 महिने करा, 6 महिने करा, 1 वर्ष करा. 1 वर्षानंतर चमत्कार होईल. आणि आज पांडुरंगानं कोणते वस्त्र परिधान केलेले आहे हे तुमच्या अंथरुणामध्ये तुम्हाला कळाल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद आहे महाराज, ही ताकद आहे. तसं मानसिक परिक्रमा करू शकतो आपण. तसं तर आपल्या संतांनी सांगितले, बाबा जोपर्यंत शरीर चांगलं आहे, जवळ सकळ सिद्ध आहे,
हात चालावया पायी तव तू आपुले स्वहित पाही तीर्थयात्रे जाय चुकू नको. जोपर्यंत तुझं शरीर चांगलं आहे साथ देत तोपर्यंत तीर्थयात्रा करून घे. एकदा शरीर जर्जर झालं थकलं कोण कोणाचं आहे. म्हणून परिक्रमा जीवनामध्ये करावी. शरीर साथ देत नसेल तर मानसिक परिक्रमा करावी. मनानं जावं त्या मैयाचं चिंतन करावं की जी मैया सगळ्या जगताला आनंद देणारी कोण आहे ही मैया. महाराज अनेक कल्प होऊन गेले तरी देखील जिचं अस्तित्व जसंच्या तसं आहे तिलाच मैया म्हणतात. भगवान परमात्म्याचं हे कार्य सतत चालू आहे जडण घडण. भगवंत हे विश्व निर्माण करतो. एकलेना कंठे म्हणून या येणे केली निर्माण 14 ही भुवने. सगळं विश्व निर्माण करतो. जोपर्यंत त्याची इच्छा आहे तोपर्यंत त्याच्या बरोबर खेळतो. कितना जबरचा भगवान लोना कितना जबरचा भगवान लोना मिटिका. जय हो. हाथ दिए तुझे ताली बजाने कान दिए तुझे भजन सुनने. हाथ दिए तुझे ताली बजाने कान दिए तुझे भजन सुन. कितना जबर का भगवान ये लोना मिटिका. कितना जबर का भगवान ये लोना मिटिका. त्या भगवान परमात्म्याची ही माया आहे की ज्या भगवंतानं हे विश्व निर्माण केलं आणि महाराज घडवतो आणि मढवतो याचं कौतुक पाहतो. आणि एक दिवस पुन्हा याचा विनाश करतो. असा भगवंताचा खेळ आहे. सद्गुरु स्वामी रामगिरीजी महाराज परमपूजनीय बाबाजी नेहमी एक प्रमाण म्हणत असतात बघा. ऐकलंय आपण सर्वांनी. हर देश में तू हर वेश में तू हर देश में तू हर वेश में तू तेरे रूप अनेक तू एक ही है. तेरे रूप अनेक तू एक ही है. रूप अनेक तू एक. हर देश में तू हर देश में तू तेरे रूप अनेक
तू एक ही तेरे रूप अनेक तू एक ही भगवान परमात्मा या सृष्टीची निर्मिती करतो आणि पुन्हा त्याचा विनाश सुद्धा करतो बघा. सर्वभूतानि कौंतेय प्रकृती अंतिमामिकं कल्पक्षय पुनस्तानि कल्पादो विस्मृजाम्यहम्. अनेक वेळेला भगवान परमात्मा याची जडणघडण करतो, पण तरी देखील जी आपल्या जागेवर स्थित आहे ती नर्मदा मैया आहे. अनेक कल्प होऊन गेले तरी देखील प्रत्येकाला पापमुक्त करण्याचं काम जी करते, जी मोक्षदायिनी म्हणून या जगतामध्ये प्रसिद्ध आहे, ती मैया नर्मदा आहे. कोण आहे ही मैया नर्मदा? महाराज, भगवान शिवाचं, भगवान शंकराचं मैयामध्ये बघा, नर्मदा मैयामध्ये प्रत्येक खडा त्याला कंकर म्हणतात. हर कंकर एक शंकर आहे, हर कंकर शंकर आहे असं म्हणतात. कडाला जर एखादा वृक्ष असेल आणि वृक्ष जीर्ण झाला, त्याचं लाकूड पाण्यामध्ये पडलं, नियम असा आहे, पाण्यामध्ये लाकूड पडल्यानंतर ते त्या ठिकाणी कुजून जात असतं, संपुष्टात येत असतं, परंतु ते लाकूड सुद्धा शंकराच्या रूपामध्ये परिवर्तन ज्या मैयेमध्ये होतं, अशी पवित्र आणि पावन करणारी नर्मदा मैया आहे. बरं, एखादं शरीर पडलं, त्या शरीराची जी हाडं आहे महाराज, ते मैयेमध्ये विसर्जित झाले. त्या हाडांपासून सुद्धा भगवान शंकराचं ते शिवलिंग निर्माण होतं. ही ताकद आहे. अशा या मैयेचं चरित्र आपल्या पर्यंत ज्यांनी पोहोचवलं महाराज, ते पुराणाच्या माध्यमातून. बघा, सनातन हिंदू धर्म संस्कृती श्रेष्ठ आहे, श्रेष्ठांची संस्कृती आहे. 4 वेद आहे, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद, 6 शास्त्र आहे, 18 पुराण आहे. त्या 18 पुराणापैकी बघा बरं, हे सगळं जे ज्ञान आलं, भगवंताच्या श्वासापासून निर्माण झाले ते वेद. भगवंताच्या नाभी कमलातून ज्याचा जन्म झाला तो ब्रह्मदेव. आणि हे जे पुराण आहे महाराज, आता पुराण काय शिकवतं आपल्याला? पुराण एक महत्वाचा सिद्धांत देतं, पण तो सिद्धांत पटवून देण्यासाठी एखादी गोष्ट सांगितलेली असते. एखादी गोष्ट सांगितली, तो सिद्धांत पटवून द्यायचा आहे, मग सिद्धांत लक्षात राहत नसतो आणि दृष्टांत बदलत असतात, सिद्धांत मात्र सत्य असतो. आपल्यापर्यंत हे सगळे पुराण ज्यांच्या माध्यमातून पोहोचले. बघा, तुम्ही ग्रंथराज ज्ञानेश्वरी या ठिकाणी वाचन सुरू केलंय. मी एकदा सर्वांना धन्यवाद देईल. महाराजांचं काय नाव? आदरणीय गुंजाळ बाबा, आप्पासाहेब महाराज गुंजाळ बाबा. वा, बाबांसाठी जोरदार टाळी वाजवा, बाबांसाठी टाळी वाजवा. आणि जे ज्ञानेश्वरी वाचक बसले बघा, इकडच्या बाजूनं सगळे 8 महिला मंडळी होत्या, बरोबर? आणि पलीकडून नाही बघितलं मी, व्हिडिओ बघितलं होतं. तर जास्तीत जास्त संख्येनं वाचनासाठी बसा. का? वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानाशी, ऐसा वर त्या टिक्केसी. वाचिला जो कोणी जनी त्यासी लोटांगणी. जनाबाईचा बंगला.
जो कोणी वाचिल, जनाबाई महाराज म्हणतात मी त्यांच्या चरणावरती लोटांगण घ्यायला तयार आहे. कारण नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवावी. हे सगळं गंगागिरी महाराजांनी तुम्हाला आम्हाला काही नियम लावून दिले. बरं का? बरं गंगागिरी महाराजांच्या बाबतीमध्ये आपण जर थोडा विचार करू गेलो तर गंगागिरी महाराज हे योगी आहे, नवे नवे योगी राज आहे. गंगागिरी महाराज कोण आहे? नुसते योगी नाही, योगीराज. योगीराज आहे गंगागिरी महाराज. आता योग्याचं कार्य सांगतो 2 मिनिटं. योग्याचं कार्य आहे नागिनी उत्साहे नवही द्वारे निरोधून, नाडीत्रया माझी सुषुम्ना संचरण, न साहती ऐसा न साहती हा मार्ग ऐसे बोलती मुनिजन, नरहरी चिंतनी अहर्निसी मुक्त स्थान. या नाकानं श्वास घ्यायचा, या नाकानं सोडायचा. योग्याचं कार्य. माणसाच्या शरीरामध्ये 72,000 नाड्या, 72,000 नाड्यांच्या उपशाखा तळ हातामध्ये आलेल्या आहे. आणि मग प्राणायाम करायचा. प्राणायाम केल्यानंतर कालांतरानं त्या ठिकाणी सुप्त अवस्थेमध्ये बसलेली कुंडलिनी शक्ती जागृत होते, षडचक्राचं भेदन करत ब्रह्मरंध्रामध्ये प्रवेश करते. त्या योग्याला लागते समाधी. हा योग आहे. पण माऊली ज्ञानोबराय सांगतात योगाच्या वाटा जे निघाले गा सुबाटा, त्याच्या वाट्याला दुःख आलं. ज्ञानोबराय सांगतात. आणि योगीराज गंगागिरी महाराज आहे. योग्यांचे जे राजे आहे. गंगागिरी महाराज कोण माहिती? योगीराज सद्गुरु चांगदेव महाराज, ज्यांची समाधी कुठे आहे? समाधी कुठे? चांगदेव महाराज. तुम्ही म्हणजे सांग तुला काय याला बोललेली. सद्गुरु चांगदेव महाराजांची समाधी श्री क्षेत्र पुंतांबा. बरोबर आहे. किती वर्ष जगले चांगदेव महाराज? 1400 वर्ष. 14 वेळेला काळाला परत पाठवणारे सद्गुरु चांगदेव महाराज. पण त्या चांगदेव महाराजांचं थोडंसं पुढचं सांगतो मी आता. चांगदेव महाराज ज्या वेळेला समाधीस्थ व्हायचं होतं महाराज, चांगदेव महाराजांच्या अंतःकरणामध्ये सूक्ष्म इच्छा राहिली. कोणती? कोणती इच्छा राहिली? अरे हे वारकरी, हे टाळकरी किती भजन सुंदर करतात. बेटाची टाळकरी पाहिली गंगथडीची. गुळगुळा वाजती टाळ, छन छन नादर साळ, उदो झाली पाहाली वेळ, उठा वाचे वदा गोपाळ. गंगागिरी महाराज चांगदेव महाराजांनी भजन ऐकलं ते. अरे आपण योग केला परंतु भजन करायचं गेलं राहून. कारण भजनामध्ये जो आनंद आहे, भजनामध्ये काय आनंद आहे? ब्रह्मानंदे लागली टाळी, कोण देहाते सांभाळी. गुरुवर्य ब्रह्मलीन संत सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांनी व्यासपीठावरती यावं आणि आवाज द्यावा, हो गावकरी, अहो आम्ही आजारी आहे, आम्ही मरणाच्या दारातून आलो, वैकुंठाच्या अर्ध्या वाटेहून आम्ही आलो. आम्ही फक्त गवळण म्हणणार आणि आम्ही दहीहंडी फोडणार. आपल्याला वाटायचं अर्ध्या तासात कीर्तन बरोबर फायनल होईल. पण महाराज एकदा उभे राहिले आणि एकदा दोर हातात धरला आणि महाराजांनी सुरू केलं, कोणी एकी भुलली नारी, कोणी एकी भुलली नारी. विकिता गोरस घ्या मने हारी, देखिला डोळा बैसला मानी, देखिला डोळा बैसला मानी, देखिला डोळा बैसला मानी, देखिला डोळा. सद्गुरू महाराजांनी आवाज काढला. महाराज वातावरण तयार व्हायचं आणि महाराज विसरून जायचे. देहभान विसरायचो आपण सर्व. तो ब्रह्मानंद आहे, लक्षात घ्या. संतांच्या संगतीमध्ये ब्रह्मानंदाची प्राप्ती आहे. म्हणून एक सूत्र आहे, दुर्जन कधी भेटू नये आणि सज्जन कधी तुटू नये. दुर्जनाची भेट दुःख देते
आणि सज्जनाचा विरह दुःख देत असतो. आणि म्हणून ज्या वेळेला संत महात्मे, आपल्या बेटाची परंपरा खूप मोठी आहे हो, तीच परंपरा मला आपल्याला सांगायची आहे. चांगदेव महाराज सांगत होतो मी, चांगदेव महाराजांच्या मनामध्ये सूक्ष्म विचार राहिला की अरे माझे वारकरी किती सुंदर भजन करतात. या टाळाच्या जोरावरती, या पखवाजाच्या थापेवरती, या विण्याचा नाद याच्यावरती काळाला पराभूत करणारे कितीतरी मी टाळकरी आपल्याला दाखवतो, वारकरी आपल्याला दाखवतो की ज्यांची आज अवस्था अशी आहे, मरण माझे मरोनी गेले आणि मज केले अमर. ही भजनाची ताकद आहे. तो आनंद घ्यायचा राहिला कोणाचा? चांगदेव महाराजांचा. ते चांगदेव महाराज गेले, समाधिस्थ झाले, आणि तेच चांगदेव महाराज सद्गुरु गंगागिरी महाराज म्हणून अवताराला आले. लक्षात. तसा तो भगवान परमात्मा आहे. ज्या तो भगवंतच, विटेवरचा परमात्माच चांगदेव महाराज होतो. तोच परमात्मा सद्गुरु गंगागिरी महाराज होतो. ऐकायचंय तुम्हाला कसं? हे ज्याचे राहणे वैकुंठ नगरी, हे मी निर्माण केलं बरं का, मी माझं भजन आहे. ज्याचे राहणे वैकुंठ नगरी, तो आला असे पंढरपुरी. तोच भगवान परमात्मा पुढे चांगदेव महाराज होतो, आणि तेच चांगदेव महाराज पुढं ज्याचे राहणे वैकुंठ नगरी, तो आला असे पंढरपुरी. आणि त्याच भगवंतानं पुढं नाव धरिले गंगागिरी, नाव धरिले गंगागिरी, नाव धरिले गंगागिरी, नाव धरिले गंगागिरी. नाव धरिले गंगागिरी, नाव धरिले गंगागिरी, नाव धरिले गंगागिरी, नाव धरिले गंगागिरी. नाव धरिले गंगागिरी, नाव धरिले गंगागिरी, धरिले गंगागिरी, नाव धरिले गंगागिरी. हरिगिरी नाथगिरी, हरिगिरी नाथगिरी, सोमेश्वरगिरी नारायणगिरी, सोमेश्वरगिरी नारायणगिरी. सद्गुरु माझे रामगिरी, माझे रामगिरी, नाव धरिले गंगागिरी, नाव धरिले गंगागिरी, नाव धरिले गंगागिरी. अशी भव्य आणि दिव्य आपली परंपरा आहे. म्हणून योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज आहे. त्या गंगागिरी महाराजांना माहित होतं कलियुगामध्ये प्रत्येकाच्या वाट्याला परमार्थ यावा. गंगागिरी महाराजांनी आपल्याला दंडक ठेवला की अखंड हरिनाम सप्ताह करा. जगामध्ये अनेक सप्ते आहेत, पण गिनीज बुकामध्ये ज्या अखंड हरिनाम सप्ताहाची नोंद झाली तो एकमेव अखंड हरिनाम सप्ताह कोणता असेल तर सद्गुरु गंगागिरी महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह आहे. आणि आपलं भाग्य आहे की तो सप्ताह मला वाटतं आपल्या परिसरामध्ये येतोय. व्यासपीठावरून मी नाही सांगत, परंतु आपली परंपरा आहे की सप्ताह जाहीर कुठं होत असतो श्री क्षेत्र पुलतंबा, परंतु शक्यता आहे आपल्या परिसरामध्ये तो अखंड हरिनाम सप्ताह येत आहे.
आणि म्हणून अशी थोरांची श्रेष्ठांची परंपरा त्या सद्गुरू गंगागिरी महाराजांनी आपल्याला त्या ठिकाणी मार्ग दाखवलेला आहे. महाराज भजन करावं, नामस्मरण करावं, ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण करावं. म्हणून पारायण करावं. कुमारिका मुलींनी पारायण करावं. महाराज जिच्या जीवनामध्ये आयुष्यभर सुख समाधानी शांती नांदावी असं वाटत असेल तर विवाहाच्या अगोदर ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण तुम्ही केलंच पाहिजे. अनुभव आहे. आमच्या घरातला अनुभव सांगतो तुम्हाला. एक सांगतो, आमच्या आत्या होत्या ज्यांनी आयुष्यभर महाराज शाळेत गेल्या नाही, परंतु ब्रह्मचार्य व्रताचं पालन केलं. ज्या समाधीस्थ झाल्यानंतर सद्गुरू स्वामी रामगिरीजी महाराज 4 तास उन्हामध्ये राहून त्यांच्या शुभ हस्ते आमच्या आत्यांना समाधी दिली. कारण त्यांचं जीवन, त्यांचं आचरण कसं होतं बाबांना माहिती होतं. त्या शाळेत गेलेल्या नव्हत्या, परंतु सगळं संस्कृत मुखोगत होतं. 4-6 महिने फक्त रडायच्या आणि ज्ञानेश्वरी ग्रंथावरती बोट फिरवायच्या, रडायच्या. आतमध्ये तळमळ निर्माण झाल्याशिवाय भगवान परमात्म्याला सुद्धा आपली त्या ठिकाणी कळकळ वाटत नाही. लक्षात घ्या. मैयाच्या भेटीची ज्या दिवशी आपल्याला तळमळ, बघा तिथं परिक्रमेला जाताना सुद्धा नम्रता स्वीकारावी लागते. जो म्हणेल ना नाही माझ्यासारखा कोणी नाही, असं जो म्हणेल तो उपाशी राहील महाराज. परंतु नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. मैयाला त्या ठिकाणी स्मरण करायचं. मैया सोडलंय घरदार तुझ्या भरोशावरती, येतोय मी परिक्रमेला, पायी प्रवास करणार आहे. मैया आतापर्यंत पायी प्रवास कधी केला नाही बरं, परंतु आज तुझ्या स्वाधीन आहे, काय करायचं तू ठरव. असं ज्या वेळेला आपल्या अंतकरणातली भावना असेल, महाराज मैया प्रगट होऊन तुम्हाला घास भरवल्याशिवाय राहत नाही. माझा अनुभव नाही, अनेक हजारो लोकांचा परिक्रमावासियांचा अनुभव आहे. आणि म्हणून परमार्थ शिकवला आम्हाला साधू संतांनी. ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं वाचन करावं. एक तरी ओवी अनुभवावी. अनुभव आला एका ओवीचा की जीवन सफल होत. बघा त्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी, आता ज्ञानेश्वरी ग्रंथ कुणी कुणी सांगितला ज्ञानोबारायांनी, परंतु लिहिला कुणी? प्रेतानं सच्चिदानंद बाबा गेलेले होते, परंतु सच्चिदानंद बाबा उठून बसले. सच्चिदानंद तटा तटा तुटती बंध. उठून बसले बाबा आणि बाबांनी सांगितलं, माऊली आता पुढचं आयुष्य तुम्हाला समर्पित. मग सांगावं ज्ञानोबरांनी, लिहावं सच्चिदानंद बाबांनी. असा ग्रंथराज ज्ञानेश्वरीला सुरुवात झाली. त्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये व्यासजींचं नाव आहे. ज्ञानोबरांनी काय केलं? ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. याच्या पुढं व्यासांचं नाव आहे. बघा व्यासांचा मागोवा घेत भाष्यकारा ते वाट पुसत. 2 नावं केली. व्यासांचा मागोवा म्हणजे जेवढे काही ग्रंथ संपदा या मृत्यू लोकामध्ये आलेली आहे ती ग्रंथ संपदा व्यासांची आहे. जेवढे पुराण आले, जेवढे तुम्ही कीर्तन ऐकले, काय जे ऐकलं असेल ते सगळं विद्वत्ता ही व्यासांपासून आलेली आहे. म्हणून असं म्हटलं जातं व्यास उचिष्ट जगत्रय. जग सगळं कसं आहे? व्यासांचं उष्ट आहे महाराज. आता हे व्यास कोण होते? जो ग्रंथ स्कंद पुराण आपल्यापर्यंत आला, बघा 18 पुराण आहे. आणि या स्कंद पुराणाचं मेन जो केंद्रबिंदू आहे हा भगवान शिव आणि कार्तिक स्वामी आहे. भगवान शंकराचा, महादेवाचा परिवार याचा केंद्रबिंदू आहे. आणि शिव जो मंत्र आहे तो तारक मंत्र आहे, तो कल्याणकारी आहे. बघा एक कृष्ण शब्द आहे
भगवान कृष्ण कन्हैयाची ज्यांनी भक्ती केली त्याचं आकर्षण होतं. आकर्षण काय होतं? कालांतरानं कृष्ण नामाचा जप करणाऱ्याचं आकर्षण. कृष्ण 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 म्हणत बसली आमची मीराबाई. कृष्ण गोविंद गोविंद मनाला लागला छंद. कृष्ण गोविंद गोविंद मनाला लागला छंद. मनाला लागला छंद, मनाला लागला छंद. लागला छंद, मनाला लागला छंद. मनाला लागला छंद, मनाला लागला छंद. मनाला लागला छंद, मनाला लागला छंद. कृष्ण गोविंद गोविंद मनाला लागला छंद. गोविंद गोविंद मनाला लागला छंद. ऐसी लागी लगन, ऐसी लागी लगन, लागी लागी रे लगन, ऐसी लागी लगन, मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन. मीराबाईच्या चित्ताचं आकर्षण केलं कृष्ण कन्हैयानं. कृष्ण आकर्षण करतो. राम आनंदवाचक आहे. राम हा शब्द आनंदवाचक आहे आणि महाराज शिव हा शब्द कल्याणकारक आहे. मग कल्याण करून घ्यायचं असेल तर भगवान शंकराची आराधना आणि सतत आपल्याला अंतकरण प्रेमळ व्हावं. कारण मनुष्य जन्म त्या वेळेला सफल आहे ज्या वेळेला प्रत्येक जण प्रत्येकाशी हसून खेळून राहीन. अंतकरणातल्या भावना एकमेकाला प्रगट करील आणि महाराज त्यावेळेला जीवन कृतार्थ होईल. तुका म्हणे देवा प्रेम भातुके पाठवा. तुकोबरायांनी देवाकडे प्रेम मागितलं महाराज आणि ते प्रेम आपल्याला जर अंतकरणातून वृद्धिंगत करायचं असेल तर त्या ठिकाणी मैया ते हसू ते प्रेम आपल्या चेहऱ्यावरती देते. ही ताकद नर्मदा मैयाची. मग मैया कोण आहे? भगवान शंकराचं चालतं बोलतं स्वरूप म्हणजे नर्मदा मैया आहे. त्या मैयाची कथा आपल्या या स्कंद पुराणामध्ये रेवा खंड आहे. मैयालाच नाव रेवा आहे. कुणी नर्मदा म्हणतं, कुणी रेवा मैया म्हणतं. त्या खंडामध्ये हा नर्मदा मैयाचा चिंतन आलेलं आहे. ते व्यासांनी आपल्यापर्यंत पोहोच केलं स्कंद पुराणाच्या माध्यमातून. आता स्कंद पुराणाचा केंद्रबिंदू भगवान शंकर आहे, शिव आहे. आता पुराण सुरू करायचं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी पहिलं काय करावं लागतं? बेसमेंट तयार करावं लागतं. तसं नैमिषारण्यामध्ये
लोमहर्ष ऋषी आणि काही शौनकादिक ऋषी बसलेले आहे. जसं आपण मंदिरापुढं कथा ठेवली, मंदिरापुढंच आपण येऊन बसलो. का बरं? भजन करायचं. कुठं करायचं? मंदिरामध्ये करायचं. स्वतंत्र जागा आहे भजनासाठी, साधना करण्यासाठी. तसं नैमिषारण्यामध्ये त्या ठिकाणी स्वातंत्र्य आहे महाराज. तिथं गेल्यानंतर त्या ठिकाणी परमात्म्याविषयी चर्चा करतात. त्या बोलण्यातून देवाणघेवाण होते. तिथं लोमहर्ष ऋषी आलेले आहे आणि त्यांच्याबरोबर ज्या वेळेला शौनकादिक ऋषींचा संवाद चाललेला आहे, त्या ठिकाणी या जगतानं कलियुगामध्ये काय करावं. कारण कलीचं वातावरण असं आहे बघा. युगांच्या 4 चौकड्या आहे. त्रेतायुग, द्वापार युग, सत्ययुग, कलियुग. हे 4 युग आहे. एका मागून एक पाठीमागं चालतात. घड्याळ कोणासाठी थांबत नाही. अशा युगांच्या चौकड्या सुरू असताना कलियुग लागल्या. आता कलियुगातील व्यक्तीनं काय करावं याच्यावरती चिंतन चाललं. त्या ठिकाणी लोमहर्ष ऋषी भगवान शंकराची, सती मातेची, पार्वती मातेची कथा त्या ठिकाणी सांगतायत. दक्ष राजाने एकदा यज्ञ केला. त्या दक्ष राजाच्या यज्ञामध्ये सर्वांना बोलावण्यात आलं. भगवान शिवाला आमंत्रण नाही. आणि ज्या यज्ञामध्ये भगवान शिवाला मान नाही, जगाच्या पाठीवर तो यज्ञ पूर्ण होत नाही. कोणाचा यज्ञ असू दे. दक्षाला झालेला आहे अभिमान. तसं मानवी जीवनामध्ये आपल्याला जर अभिमान झाला, दक्ष राजानं जसा मोठा यज्ञ केला तसं आपण सुद्धा अनेक लोकांना जीव घातलं. आणि पंक्तीमध्ये फिरता फिरता जर आपण म्हणत राहिलो घ्या घ्या घ्या, तुम्हाला तरी काय भेटत, घ्या, चालेल का? खाईल तो माणूस? बसलेला माणूस जो जेवण्यासाठी बसलेला तो खाईन का? अभिमान नको महाराज. परमार्थ कशासाठी आहे? सद्गुरु गंगागिरी महाराजांचे विचार काय? मी तू पण जाऊ दे दुरी, मी तू पण जाऊ दे दुरी, मी तू पण जाऊ दे दुरी, मी तू पण जाऊ दे दुरी. एकची घोंगडी पांघरू हरी, एकची घोंगडी पांघरू हरी. मी तू पण जाऊ दे दुरी, मी तू पण जाऊ दे दुरी, मी तू पण जाऊ दे दुरी, मी तू पण जाऊ दे दुरी. काय शिकवलं आम्हाला गंगागिरी महाराजांनी? मी पणा गेला पाहिजे, तू पणा गेला पाहिजे, अहंकार गेला पाहिजे. आणि तुकोबराय सुद्धा सांगतात अहंकार गेला. आणि तुका म्हणे, तुम्ही सांगा काय? देव झाला देव. देव जर व्हायचा असेल ना, देव जर व्हायचा असेल तर आम्हाला एक काम करावं लागेल. आम्हाला अहंकार सोडावा लागेल. तो अहंकार ज्या नामस्मरणानं, बघा किती वैराग्य आहे भगवान शंकराचं. एवढं ऐश्वर्य असताना सुद्धा एकांतात राहतात. रांगावर काही वस्त्र आहे का? काहीच नाही महाराज. आमच्याकडे काहीच नसतं, पण तरी अभिमान करतो आम्ही. भगवान शंकराला अभिमान आहे का? महाराज ज्यांनी काम जाळून टाकला ते भगवान शिव आहे. एकांतात राहतात आपल्या आपल्या मस्तीमध्ये. स्मशानेश्वर म्हणतात त्यांना. भगवान शंकर कुठं राहतात? जिथं लोक विनाकारण गर्दी करीत नाही तिथं. नाही तर सगळीकडे गर्दी केली लोकांनी, परंतु तेवढीच एक जागा आहे का जिथं कोणी थांबत नाही, तिथं भगवान शंकर राहतात. त्या भगवान शिवांना ज्या यज्ञामध्ये मान नाही राजा दक्षाच्या, तो यज्ञ सफल होणार नाही. मग यज्ञ सफल होत नाही तर त्या ठिकाणी महाराज भगवान महादेव आणि सतीमाता बसले. सतीनं पाहिलं विमान कशाचे चालले. विचारलं महादेवाला, देवा विमान कशाचे चालले? सांगितलं सती. आता भोळं महादेव
महादेवानं सांगितलं सती तुला खरं सांगू, तुझ्या बापाच्या घरी यज्ञ आहे. तुझ्या बापाच्या घरी काय यज्ञ आहे? माझ्या बापाच्या घरी यज्ञ मला बोलवणं नाही, मला माहिती नाही. मग मी माझ्या बापाला माझ्या पित्याला भेटण्यासाठी जाऊ का? महादेवानं मार्मिक उत्तर दिले. महादेवानं सांगितलं सती ए जिस घर में आदर मान नहीं उसे घर में जाना ना चाहिए. ज्या घरात आदर नाही, ज्या घरात मान नाही, ज्या ठिकाणी आपल्याला बोलावणं नाही बरं का, त्या ठिकाणी जायला नाही पाहिजे. पण महादेव भोळं दैवत पुन्हा सांगितलं सती तुला माहितीये का, तुला माहितीये का, काही ठिकाणी बिगर आमंत्रणाचं जाता येतं बरं का. कुठं कुठं? मित्राच्या घरी मित्राला, गुरुच्या घरी शिष्याला, माय बापाच्या घरी पुत्राला, आणि भगवत कार्यात भक्ताला बिगर आमंत्रणाचं जाता येतं. 4 ठिकाणं सांगितलं. मित्राच्या घरी मित्राला, माझ्या मित्राच्या घरी मला जायला आमंत्रणाची गरज काय? गुरुच्या घरी शिष्याला, बेटावर आपल्याला जायला आमंत्रणाची गरज आहे का? गंगागिरी महाराजांच्या सप्ताच्या कोणाला पत्रिका येतात का? नाही. आपण जाऊ शकतो. आणि भगवत कार्यामध्ये भक्ताला येता येतं, आणि माय बापाच्या घरी पुत्राला बिगर आमंत्रणाचं जाता येतं. सतीनं मुद्दा पकडला. मग मी तेच म्हणते ना, मला कुठं लोकांच्या घरी जायचं, मला माय बापाच्या घरीच जायचं ना. सती ऐकत नाही, म्हणून महादेवानं 2 शिवगण बरोबर दिले, आणि त्या ठिकाणी सती त्या ठिकाणी राजा दक्षाच्या त्या यज्ञ मंडपामध्ये गेली. सतीनं पाहिलं सगळ्या देवांना स्थान आहे, इंद्र चंद्र महेंद्र सर्वांना स्थान आहे, परंतु महादेवाला मात्र स्थान नाही. आणि त्याच ठिकाणी सतीनं ठरवलं, बोलायला लागली पित्याला. कारण पित्यानं राजा दक्षानं ठरवून ठेवलं होतं, माझा जावई शंकर मानी पुरुष आहे, तो येणार नाही, मला याची पूर्ण खात्री आहे. परंतु यदा कदाचित सती आली आणि तिच्याबरोबर जर कोणी प्रेमानं बोललं तर त्याचा शिरच्छेद करण्यात येईल, ही दक्ष राजाची ताकीद आहे. म्हणून सतीबरोबर कोणी बोलत नाही. पिता भवन जब गई भवानी, ती भवानी सती माता पित्याच्या घरी ज्या वेळेला गेली कोणी चांगलं बोलत नाही. परंतु त्याच ठिकाणी बहिणी चेष्टेनं बोलू लागल्या, पण सादर भली मिली एक माता, भगिनी मिली बहुत मुस्काता. जशी आई आली तशी कडकडून बिलगली, कारण आई ती आई असते जिच्या प्रेमामध्ये व्यापकत्व असतं, जिच्या प्रेमामध्ये कधीच भय नाही, तिचंच नाव आई आहे. जशी आली तशी बिलगली सतीला. सतीनं यज्ञ मंडपामध्ये चक्कर मारला, सतीला सगळं दिसलं, परंतु महादेवाचं स्थान नाही. आणि महादेवाचं स्थान नाही म्हटल्यानंतर सतीला राग आला. राजा दक्षाच्या समोर उभी राहिली सती, आणि सती म्हणू लागली, मला लाज वाटते तुमच्यापासून निर्माण झालेल्या या शरीराची, मला लाज वाटते तुम्हाला बाप पिता म्हणून घेण्याची. ज्या यज्ञामध्ये महादेवाला स्थान नाही तो यज्ञ सफल होणार नाही, तो यज्ञ अपूर्ण आहे. आणि म्हणून तुमच्यापासून निर्माण झालेला हा देह मी या यज्ञ कुंडामध्ये समर्पित करते. असं म्हणून सतीनं त्या यज्ञ कुंडामध्ये स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. तीच सती पुन्हा जन्माला आली पार्वती म्हणून. पर्वत राजाची कन्या पार्वती म्हणून जन्माला आली. तिनं तपश्चर्या केली, आणि मग भगवान महादेवाबरोबर पार्वतीचा काय झाला? विवाह झाला. बघा, अनेक वर्ष तपश्चर्या केली पार्वतीनं. काही दिवस फळं खाऊन, काही दिवस एक वेळेला फक्त पाणी पिऊन. आजही महाराज नर्मदा मैयाच्या तीरावरती असे महात्म्य आहे. आता मी प्रत्यक्षात नाही पाहिले, परंतु मी वाचत असतो कायम. असे महात्म्य आहे की जे नुसतं जल पितात. हो मैयाचं दादा गुरु म्हणून महात्म्य आहे. 4 वर्षापासून फक्त नर्मदा मैयाचं पाणी पितात, जल पितात. आणि महाराज आजही डॉक्टर हैराण आहे, विज्ञान हैराण आहे की एनर्जी ही ताकद येते कुठून? अहो, ज्यांना सांभाळणारी स्वतः नर्मदा मैया आहे त्यांना काय जीवनामध्ये कमी होते? ज्यांनी ज्या मैयानं त्यांचा स्वीकार केलेला आहे महाराज, ही ताकद येते कुठून?
ती मैया प्रदान करत असते. काही दिवस फळं खाऊन उपवास केला, काही दिवस जल पिऊन, काही वेळेला झाडांचे पडलेले पानं खायची पार्वती. काही वेळेला पार्वतीनं ते पडलेले पानं खाणं सुद्धा बंद केलं. त्या दिवशी पार्वती मातेला एक नाव मिळालं. ते नाव तुम्ही मला सांगा. ज्या दिवशी पार्वती मातेनं ते खाली पडलेले पानं खात होती ना, त्या वेळेला ते पानं खाणं सुद्धा बंद केलं. त्या दिवशी पार्वती मातेला एक नवीन नाव मिळालं. ते नाव तुम्ही मला सांगा. हा, टाळी वाजवा यांच्यासाठी, टाळी वाजवा. अपर्णा, अपर्णा, टाळी वाजवा. महाराज असे श्रोते पाहिजे हो, मग बोलायला मन आनंद वाटतो. अपर्णा हे नाव पार्वती मातेला त्या वेळेला मिळालं. आणि मग त्या पार्वती मातेचा विवाह भगवान महादेवाबरोबर झालेला आहे. आणि एक दिवस आनंदाच्या क्षणी, आता ही नर्मदा मैया कोण? भगवान महादेवाच्या घामापासून मैया प्रगट होते. आणि ज्या वेळेला महादेव समाधीस्थ आहे, समाधीस्थ आहे महादेव. आता समाधीच्या वेळेला भगवान महादेवाचे थोडे थोडे नेत्र उघडे आहेत. ज्या दिवशी महादेव भगवान तिसरा नेत्र उघडतील त्या वेळेला जगताचा काय विध्वंस आहे, नाश आहे. पण समाधी अवस्था ज्ञानोबारांनी जशी सांगितली तशी अवस्था, म्हणजे नॉर्मल मध्ये आपले डोळे काय असतात, उघडे असतात. आणि अशा वेळेला ऊर्जा निर्माण झाली महाराज. भगवान महादेवाच्या शरीरामध्ये तपश्चर्या साधनेची ऊर्जा निर्माण झाली. एवढी पार्वती मातेनं येऊन चेष्टामध्ये, पार्वती मातेनं येऊन चेष्टामध्ये त्या ठिकाणी भगवान शंकराचे डोळे झाकले. काय झाकले? म्हणजे धर्मपत्नीनं पतिराजाची चेष्टा करावी, परंतु त्याला काळ आहे, त्याला मर्यादा आहे, त्याला वेळ आहे. आपल्या घरामध्ये सुद्धा मंडळीनं कधी मधी आपली चेष्टा केली पाहिजे. आपण सुद्धा मंडळीची चेष्टा केली पाहिजे, जर वातावरण फ्रेश राहत. एकमेकांना एकमेकाची चेष्टा करावी, चेष्टा करावी, पण चेष्टा पचली पाहिजे, टोले घ्यायची पाहिजे, आली पाहिजे. महादेवाचे डोळे झाकले महाराज. आणि अचानकपणे जी ऊर्जा निर्माण झालेली होती, त्या डोळे झाकल्यामुळं सर्वत्र अंधार पसरला महाराज. सगळं जग अंधकारमय झालं. अंधारात सर्व जग आहे आणि त्या ठिकाणी अंधारामध्ये ते जग आहे. आणि महाराज त्या अंधारामध्ये पार्वती मातेला सुद्धा अंगाला दरदरून घाम आला. आणि त्या घामामध्ये, त्या घामाचा एक थेंब जमिनीवर पडला आणि त्या घामापासून अंधकासुर नावाचा दैत्य निर्माण झाला महाराज, जो या ठिकाणी येत आहे. इस मूर्ति पर जन्म ले चुका हूं और मैं कभी पराजित नहीं हो सकता. यदि कोई मुझसे युद्ध करने का प्रयास करे तो मुझसे कभी ही जीत नहीं पाएगा. मैं अंधकार हूँ, अंधकार हूँ.
भगवान महादेवाचं या ठिकाणी युद्ध होत आहे. ओम नमः शिवाय. मुझसे युद्ध करना चाहता हो? हाँ। अरे तू तो एक जोगी है, एक मसान में रहने वाला. तू मुझसे जा सकेगा और मैं कभी जीतने नहीं दूंगा. मुझसे युद्ध करो, युद्ध करो. नहीं महादेव, नहीं, नहीं जीतोगे तुम. अरे तेरा पगला गया है तू, पगला गया है. सर्वांनी जोरदार टाळी वाजवाय. आजनी सुंदर या ठिकाणी झाकी दर्शन दाखवलं म्हणून त्यांना खूप खूप धन्यवाद आहे. अत्यंत गोड
अंधकासूर हे अहंकाराचं लक्षण आहे. जो मनुष्य जीवनामध्ये सत्ता प्राप्त झाल्यानंतर आंधळा झालेला आहे, अज्ञान आहे आणि अहंकार आहे. अज्ञान आणि अहंकार माणसाचा घात करत असतात. अंधकासूर हा भगवान शिवाचाच पुत्र आहे. त्यानं कठोर साधना केली. या अंधकाराला हिरण्यकशाला दिलं होतं दत्तक. हिरण्यकश्यप आणि हिरण्यक्ष आहे ना, त्याच्याला हिरण्यक्षाला दिलेला होता अंधकासूर. त्याचं लालन पालन हिरण्यक्षानं केलं. परंतु आंधळा असल्या कारणानं, अंध असल्या कारणानं त्यानं तपश्चर्या केली, ब्रह्मदेवाची वरदान प्राप्त करून घेतलं. आणि त्या वरदानावरती एक दिवस पार्वती मातेची इच्छा त्यानं त्या ठिकाणी मनामध्ये आणली महाराज. आता ही पार्वती माता म्हणजे माता आहे, आई आहे. आणि मग भगवान शिवानं त्याचा काय केला, वध केलेला आहे. भगवान महादेवाच्या घामापासून जी प्रगट झाली ती मैया नर्मदा आहे, जिचं सविस्तर चिंतन आपल्याला रेवा खंडामध्ये या स्कंद महापुराणामध्ये करायचं आहे. की जी महाराज सर्वांना आनंद देणारी आहे. गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी या ज्या नद्या आहेत, यांच्यामध्ये स्नान केल्यानंतर पुण्यप्राप्ती होते, पापाचा नाश होतो. परंतु मैयाच्या बाबतीत तसं नाही. फक्त दर्शनानं सुद्धा मोक्षाची प्राप्ती करून देणारी कोण असेल तर नर्मदा मैया आहे. दर्शन केलं नुसतं, दुरून पाहिली, मोक्ष प्राप्ती होते आणि सर्व पातकांचा नाश करते ती मैया. या स्कंद महापुराणाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचते. ना आपल्याला जर हे त्या ठिकाणी ग्रंथ नसते, पुराण नसतं तर काय बरं आपल्याला काय समजलं असतं, काय कुठं कोणतं देवस्थान आहे, कुठं कोणतं देवस्थान आहे, काही कळालं नसतं. परंतु ही ताकद आपली जी संस्कृती आहे ऋषी प्रधान आणि कृषी प्रधान आहे. आपली जी संस्कृती आहे ऋषी प्रधान आहे. ऋषी प्रधान संस्कृतीनं आमचं हे वाङ्मय जिवंत ठेवलं महाराज. व्यासांचे उपकार आहे जगावर. अरे व्यासांच्या बाबतीत थोडस जर आपण बोलू गेलो तर हे व्यास कोण आहे तर बघा, एक आद्रिका नावाची देवंगना, आद्रिका नावाची देवंगना की जी स्वर्गामध्ये राहते, दिव्य तिची काय आहे. परंतु त्या आद्रिकेला झालेला आहे स्वतःच्या रूपाचा अभिमान. स्वतःच्या रूपाचा काय झालेला आहे, अहंकार झालेला आहे. आणि एक वस्तुस्थिती लक्षात घ्या, स्वतःच्या रूपाचा अभिमान अहंकार कधी होऊ नये महाराज. कारण जे रूप भगवंतानं आपल्याला दिलेलं आहे, अहो ते कधीतरी नश्वर आहे, नाशिवंत आहे. स्वतःच्या रूपाचा अभिमान ज्यांना ज्यांना झाला, आजार होतो बरं का अभिमान जर झाला. रूपाचा अभिमान ज्याला होईल, कालांतरानं आजाराला सामोरं जावं लागेल. त्या देवांगनाला त्या ठिकाणी रूपाचा स्वरूपाचा अभिमान झाला आणि मग ती मृत्यू लोकामध्ये त्या ठिकाणी यायची. सर्वत्र विचारण करण्यासाठी, जाण्या येण्यासाठी तिला परवानगी होती. या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर गंगेच्या किनाऱ्यावरती असलेले जे महात्म्यांचे आश्रम आहे, आता नर्मदा मैयाच्या दोन्ही तटावरती 2.5 कोटी तीर्थ आहे. किती? 2.5 कोटी तीर्थस्थानं जिथं आहे ती नर्मदा मैया आहे. असे महात्म्यांचे बघा. आपल्या आता सद्गुरू गंगागिरी महाराजांचं बेट कुठं आहे? गंगागिरी महाराजांचं बेट सुद्धा गोदावरी माईच्या पवित्र पोटामध्ये आहे ना हो. आपण नाशिक पासूनच विचार करू. सर्वांनी बघितलेली गोदावरी, नाशिक पासून विचार करा. बघा गंगेच्या किनाऱ्यावरती किती आश्रम आहे हो. सद्गुरू गंगागिरी महाराजांना ज्या महात्म्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले त्या काळामध्ये, ते लक्ष्मणगिरी बाबा कुठले? लक्ष्मणगिरी बाबा होते. गंगागिरी महाराजांना सुद्धा मार्गदर्शन करणार ते मातुल ठाणचे होते. ते मातुल ठाण कुठे आहे गाव? गंगेच्या
किनाऱ्यावरती, चांगदेव महाराजांची समाधी किनाऱ्यावरती, वरती आता कोपरगावकडे गेलो आपण, तिकडं जे कोकम ठाण आहे ते कुठं आहे, किनाऱ्यावरतीच आहे. असे अनेक आश्रम आहे. पूर्वी हे दंडकारण्य होतं, जिथं आपण राहतो हे दंडकारण्य होतं पूर्वीच्या काळी. हे वस्त्या लोकवस्त्या आता झाल्या, जमिनी आता तयार झाल्या. पूर्वी इथं नाशिक किती आपल्याला 120-125 असं इथून पंचवटी, जिथून रावणानं सीतेचं पलायन केलं, ती पंचवटी नाशिक जवळच आहे. म्हणजे हा जो परिसर आहे हा दंडकारण्याचा परिसर आहे. आणि गंगेच्या किनाऱ्यावरती अनेक महात्म्यांचे आश्रम आहे. ती देवांगना जी होती आद्रिका, ती इथं आल्यानंतर स्वरूपाचा अभिमान होता, स्वतः सुंदर होती. मग महात्म्यांच्या सानिध्यामध्ये जायची. आता तपश्चर्येमध्ये मग्न असायचे महात्मे, ज्यांनी घरदार सोडलेलं आहे, जे एकांतामध्ये आश्रमामध्ये राहतात. आणि आणखीन एक विचार सांगतो मी तुम्हाला, ज्या महात्म्यांनी स्वतःचा प्रपंच सोडलेला आहे, मग ते ब्रह्मलीन संत सद्गुरू नारायणगिरीजी महाराज असतील, हिंदू धर्मरक्षक स्वामी गुरुवर्य स्वामी रामगिरी महाराज असतील, या महात्म्यांनी स्वतःचा प्रपंच पाहिला का नाही, सोडलेला आहे. आणि मग अशा महात्म्यांच्या सानिध्यामध्ये तुम्ही आम्ही गेलो आणि आपण तिथं जर संसारातल्या गप्पा काढल्या, अर्थच नाही त्या गोष्टीला, अर्थच नाही. संसारातल्या गप्पा साधू संतांजवळ मारायच्याच नाही. साधू संतांच्या जवळ गेल्यानंतर एकच विनंती करायची, महाराज काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझी. माझ्या चित्ताचं समाधान करा, माझा उद्धार कधी होईल, असं बोलावं. माझ्याकडे कोणती गाडी आहे, माझ्याकडे किती प्रॉपर्टी, हे साधू संतांना दाखव. ज्यांनी संसाराची राखरांगोळी केली आहे, जे तुमच्या प्रॉपर्टीला शून्य समजतात, त्यांना काय प्रॉपर्टीचं भान दाखवायचं आपण. पण ही जी देवांगना होती, अभिमान दाखवायची. पायामध्ये पैंजण बांधलेले आहे आणि महात्म्यांच्या आश्रमामध्ये जाऊन छमछम छमछम वाजवायची आणि त्यांचं लक्ष विचलित करायची. महाराज साधूची तपश्चर्या भंग करायची. 1-2 दिवस झालं, 4 दिवस झालं, तिला ती सवय लागून गेली स्वतःच्या रूपाचा अभिमान. एक दिवस सगळे महात्मे एकत्रित आले आणि सगळ्या महात्म्यांनी मिळून शाप दिला तिला, माशासारखी चंचल तुझी वृत्ती आहे ना, मग पाण्यातली माशी होशील जा. चंचल वृत्ती आहे ना माशासारखा, मासा चंचल आहे. पाण्यातला मासा झोप घेई कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. चंचल वृत्ती माशासारखी, मासा होशील जा. ती माशी झाली महाराज. मग ती पश्चाताप करायला लागली, महाराज माझं चुकलं, मला क्षमा करा. त्या वेळेला उशाप दिला, 6 महिने माशी राशील, 6 महिने कन्या होशील. आणि ज्या वेळेला कन्या झाली त्या वेळेला एका राजानं तिच्या बरोबर विवाह केला आणि ती महाराज गरोदर राहिली. पुन्हा 6 महिने संपले, ती माशी झाली. आणि ती माशी, मोठी माशी, ती एका कोळ्याला सापडली. तिच्या पोटामध्ये एक मुलगा एक मुलगी, 2 अपत्ये निघाली. महाराज त्या कोळ्यानं मुलगा देऊन टाकला, मुलगी ठेवून घेतली. त्या काळामध्ये त्याला मुलीचं महत्व कळलं. त्या काळामध्ये आपल्याला मुलीचं महत्व कळलं. त्या काळामध्ये मुलगी ठेवून घेतली. ती मुलगी लहानची मोठी झाली. त्याच मुलीचं नाव आहे मत्स्यगंधा, जी नाव हाकते आहे. आता वडील थकलेले आहे, वडील थकले आहे, जेवायला बसले दुपारच्या सुट्टीमध्ये. मत्स्यगंधा उपवर झालेली, वयात आलेली आहे. एवढं सौंदर्य आहे महाराज. कारण ती मुलगी कोणाची आहे? देवांगनाची मुलगी आहे, देवांगनाची. ती मुलगी उपवर झाली, एवढं सौंदर्य आहे की जी नाव हाकते महाराज. वल्लव रे नकवा रे वल्लव रे रामा.
त्यांच्या जागेवरती ती काम करते, नाव हाकते, आईला थडीवून पहिलं तडीला नेते ती मत्स्यगंधा. त्याच मत्स्यगंधेच्या नावेमध्ये एक महात्मा बसले महाराज. त्यांचं नाव आहे काय? पराशर. पराशर ऋषी. पराशर ऋषी बसले नावेमध्ये. बघा आमच्या भागामध्ये एक पालखेड गाव आहे. पालखेड. पालखेड पाहुणे असतील कोणी आपले? आहे का कोणी पाहुणे पालखेडला? दहेगावच्या अलीकडे पालखेड गाव आहे. तिथं त्या पालखेड गावामध्ये पारेश्वर भगवान आहे. पारेश्वर ज्या शिवलिंगाची स्थापना पराशर ऋषींनी केलेली आहे. म्हणजे पूर्वी पराशर ऋषी सुद्धा याच परिसरामध्ये होते. बघा आणखीन तुम्हाला एक पुरावा देतो. याच्या मनमाडच्या अलीकडे एक किल्ला आहे. काय नाव त्याचं? अंकाई किल्ला. तिथे एक महात्मा राहतो. त्यांचं नाव अगस्त्य ऋषी. ते सुद्धा याच परिसरामध्ये. म्हणजे हे महात्मे या परिसरामध्ये पूर्वी त्यांचं वास्तव्य होतं. पराशर ऋषी त्या नावेमध्ये बसले आणि पराशर ऋषींनी ज्या वेळेला त्या मत्स्यगंधेकडे पाहिलं मन भाळलं महाराज. त्यांचं महात्मा आहे परंतु एवढी ती मत्स्यगंधा आवडली की तुझ्या बरोबर मला विवाह करायचा आहे असं त्या ठिकाणी ऑफर दिली. दिवस होता. तपश्चर्याच्या साधनेच्या बळावर रात्र केली आणि मत्स्यगंधे बरोबर विवाह केला पराशर मुनींनी. आणि त्यांच्यापासून जे पुत्र झाले त्यांचं नाव आहे वेदव्यास. ते व्यासजी आहे आणि त्या व्यासांच्या जगावरती उपकार आहे ज्यांच्या माध्यमातून अनेक पुराण आपल्यापर्यंत या ठिकाणी आले. त्यातलं स्कंद पुराण. स्कंद पुराणामध्ये रेवाखंडामध्ये मैया नर्मदेचं वर्णन आहे. याचं चिंतन आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. माझे सद्गुरू गंगागिरी महाराज अशी काही मला बुद्धी देतील बोलण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. वेळेचा सदुपयोग मी 7 दिवसाच्या कालखंडामध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून मूर्ती ठसावी मैयाची अंतकरणी. त्या मैयाची मूर्ती ती प्रतिमा ते भगवान शिवाचं स्वरूप आपल्या अंतकरणापर्यंत पोहोचावं आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद दरवळावा. हे पाव्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. प्रत्येकाला आनंद आवडावा, प्रत्येकाला आनंद व्हावा. तो आनंद आपल्याला मिळवायचा आहे. आपण ग्रस्ती माणसं आहोत पण ग्रस्ती जीवनामध्ये सुद्धा आपल्याला आनंद कसा मिळवता येईल तर मनानं एकाग्र होऊन त्या मैयाची सेवा आपण जर केली तर निश्चितच ती नर्मदा मैया तुमच्या आमच्या चेहऱ्यावरती हास्य खुलवल्याशिवाय राहणार नाही. अशी मैयाची पवित्र कथा जी ऐकल्यानंतर जिसे श्रवण कर मिट जाती है, जिसे श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा. ऐसी हरि कथा पावन है कथा, ऐसी हरि कथा पावन हरि कथा. जिसे श्रवण कर मिट जाती है, जिसे श्रवण कर मिट जाती है जीवन की है हरि कथा पावन हरि कथा. पावन कथा जय जय हरि कथा.
चलो बुलावा आया है, मैया ने बुलाया है। आया है, मैया ने बुलाया हे ऊंची पर्वत पर रानी माने दरबार लगाया। चलो बुलावा आया है, मैया ने बुलाया है। बोलो नर्मदा मैया की जय। अशी प्रत्येकाला आनंद देणारी कथा आपल्या या परम पवित्र पावन गावामध्ये सुरुवात झालेली आहे। माझे सद्गुरू जसं काही सुचवतील बोलण्याचा मी प्रयत्न करणार आहे। संकल्पित मर्यादित वेळ आपली आज संपलेली आहे। या ठिकाणी उद्या महिला